अहिल्यानगरच्या कारखान्यांमधील साठ्याची होणार तपासणी थेट केंद्र सरकारनेच पाठवले पथक। अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी आता केंद्र सरकारची नजर थेट पोहोचली आहे। जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये किती साखर शिल्लक आहे, किती साखर विकली गेली आणि नोंदींमध्ये दाखवलेला साठा प्रत्यक्षात आहे का याची तपासणी आता केंद्र सरकारकडून केली जात आहे। मंडळी, देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे। याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांमधील साखरेच्या साठ्याची पडताळणी करण्यासाठी केंद्राने 2 सदस्यीय विशेष पथक पाठवलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारी आणि खाजगी मिळून तब्बल 21 साखर कारखाने आहेत। केंद्र सरकारने साखर विक्रीसाठी कारखान्यांना दर महिन्याला कोटा निश्चित करून दिलेला आहे। या कोट्यानुसार कारखान्यांकडून साखरेची विक्री केली जाते आणि त्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासह केंद्र सरकारला दिली जाते। मात्र गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या घाऊक आणि किरकोळ दरात मोठी वाढ झाली आहे। साखरेचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्याने सरकारने आता कारखान्यांकडील प्रत्यक्ष साठ्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार केंद्राकडून आलेले हे 2 अधिकारी कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन साखरेचा साठा तपासणार आहेत। आता यातून काय निष्पन्न होते ते पाहावे लागणार आहे।